नमस्कार, सुकुमार शहा एका आगळ्या वेगळ्या फॅक्टरीला तुम्हाला घेऊन आलोय आज. ॲग्रो हे माझ्या मागे आपण बघू शकता, जय बालाजी कॅशू इंडस्ट्रीज. आमच्या मित्राचा मुलाचा हा इंडस्ट्री आहे. त्याच्या शेतावरच आलेलो आहे, भोगोली गावात. तर चला आपण बघू कॅशू कसं बनवतात. शेतकऱ्याकडून कॅशू आल्यानंतर इथं वाळवतात. त्याचं बोंड पण यातनं निघून येतं आणि हा वाळवलेला कॅशू हा रॉ मटेरियल म्हणून वर्षभर पुरवला जातो. दिवाळीपर्यंतचा कॅशू भारतातलाच गोळा करतात. तिथं या भागातच कॅशू जास्त बनतो, चंदगड एरियात. तो गोळा करून दिवाळीपर्यंत रॉ मटेरियल ते साठवून ठेवतात आणि त्यानंतरचं रॉ मटेरियल दक्षिण आफ्रिकेतनं आपल्याकडे येतं. तर ही कॅशूची फॅक्टरी जय बालाजी इंडस्ट्रीज. तर चला आपण प्रोसेस बघू. हे रॉ मटेरियल स्टोअर, जसं मी तुम्हाला सांगितलं, दिवाळीपर्यंत इथं सांभाळलं जातं. हे रॉ मटेरियल जे येतं वाळवून सांभाळलेलं इथं बॉईल केलं जातं. हे कंटिन्यूस बॉईल केले जाते. ते गर जे असतात त्या उपरमधनं आत टाकतात. इथं शिजवले जातात किंवा उकळले जातात. बॉईल केलेले काजू बाहेर काढताना इकडे बॉईल होत आहे आणि ते काजूगर उकळल्यानंतर असे दिसतात. आपण इथं बघू शकता. हे शिजवलेले किंवा उकळलेले काजूगर या ज्या मशीन्स आहेत या मशीन्समध्ये टाकले जातात. या मशीन्समध्ये हे काजू फोडले जातात, त्याच्या पाकळ्या होतात आणि हे इथं आता या मॅडम काजू काढतायत, गोळा करतात. ते जे फुटलेले नाहीत ते परत बाजूला काढून परत हे केलं जातं. तर हे काजूचे गर गोळा झालेत आणि त्याचे साल या बाजूला आलेले आहेत. आता हे काजू तयार झाल्यानंतर इथं प्रोसेस पुढं अजून चालू होती. या इथं पूर्ण ही मशीन्स आहेत. इथं काजूगर वेगळे केल्यानंतर हे रॉ काजूगर असतात. अजून ते गोळा वेगळे केलेले काजू या इथे या मशीनमध्ये 8 तास गरम करतात. काजू अशा ट्रेमध्ये ठेवून तयार माल 1 तास करतात परत गरम, आणि जो तयार नाही त्याला 8 तास गरम करावा लागतो. हा 8 तासासाठी इथं ठेवला जातो आणि नंतर तयार झाल्यावर परत 1 तास ठेवला जातो. इथं डिमॉइश्चराईज करतात. डिमॉइश्चराईज केल्यानंतर हे पण डिमॉइश्चरायझर आहे. या इथे काजू त्याच्या सालापासून वेगळा केला जातो, सोलला जातो या मशीनमध्ये. काजू सोलल्यानंतर हा काजू प्रतीनुसार वेगळा केला जातो. छोटा मोठा पाकळी आपण इथं बघू शकता. या पाकळ्या आहेत आणि हे काजू आलेले, तिथले आलेले काजू हे मनुष्यबळ लावून वेगवेगळ्या प्रतीनुसार हे बघा आपण वेगवेगळ्या ह्याच्यात ठेवले जातात प्रतीनुसार, आणि पाकळ्या पण काढल्या जातात. असे हे काजू सेपरेट केल्यानंतर प्रतिप्रमाणे हे पॅकिंग केलं जातं. हे बालाजी काजू 180, 220, 210 असे ह्याचे काजूचे वेगळे वेगळे नंबर आहेत. हा सर्वात उत्कृष्ट काजू, सर्वात मोठा 2 नंबर, आणि असे हे प्रतीनुसार कमी 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 होत जातात. हे विकायला तयार झालेले काजू मार्केटमध्ये जातात. मला काजू खाऊया.